नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद दिघे। आज मी घेऊन आलोय तुम्हाला वसईच्या व्हेजिटेबल फार्ममध्ये। इकडे वेगवेगळ्या प्रकारचे भाज्या आणि फळांची लागवड केली जाते। तर चला तर मग पाहूया कुठल्या कुठल्या प्रकारची भाजी आणि फळं इकडे उगवली जातात। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करावे, जेणेकरून यूट्यूब तुम्हाला नवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन पाठवत राहील। वसईच्या व्हेजिटेबल फार्मला पोहोचण्यासाठी मी सर्वप्रथम बाय रोड मुंबईवरून भाईंदरपर्यंत प्रवास केला आणि भाईंदर वेस्टला रोरो फेरीची फॅसिलिटी घेऊन मी वसई किल्ल्यापर्यंत पोचलो आणि मग त्यानंतर पुन्हा बाय रोड प्रवास सुरू झाला वसईच्या व्हेजिटेबल फार्मला जाण्यासाठी। वसईचं व्हेजिटेबल फार्म हे वसई वेस्टमधील सलोली या ठिकाणी आहे। तिकडे बारमले तलाव ही जागा आहे। तर बारमले तलावच्या आजूबाजूलाच खूप सारे अशी शेती केली जाते, जी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि फळांची लागवड केली जाते आणि खूप सारे लोक तिकडे मुंबई म्हणा किंवा ठाणे, नवी मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून भाज्या घेण्यासाठी, फ्रेश भाज्या घेण्यासाठी या डायरेक्टली फार्ममधून भाज्या घेण्यासाठी इकडे येतात। व्हेजिटेबल फार्ममध्ये फिरता फिरता मला एका ठिकाणी अशी जनावरं दिसली। बकऱ्या, शेळ्या तिकडे बांधलेल्या होत्या। तर मोह आवरला न गेल्यामुळे मी सहजच त्या ठिकाणी माझ्या मुलीसोबत गेलो आणि त्या जनावरांवर थोडा खेळण्याचा प्रयत्न केला। अतिशय असा आनंददायी असा अनुभव असतो जेव्हा पण आपण अशा फार्ममध्ये जातो आणि अशा जनावरांबरोबर आपल्याला खेळण्याची संधी मिळते। व्हेजिटेबल फार्ममध्ये जे पहिलेच ठिकाण मला दिसलं, जिकडे खूप सारी गर्दी होती, लोक जाऊन भाज्या घेत होती, तर त्याच ठिकाणी मी सुद्धा गेलो आणि पाहिलं की खूप चांगल्या अशा भाज्या तिकडे लोक विकत घेत आहेत। तर मागे शेत आहे आणि शेतातून काढलेल्या फ्रेश अशा वेगवेगळ्या प्रकारच्या हिरव्या भाज्या इकडे आपल्याला विकत घेता येतात। तर मला पण घ्यायच्या होत्या खूप साऱ्या भाज्या, म्हणून मी पण पुढे गेलो आणि बघितल्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या भाज्या तिकडे आहेत। तर आपल्याकडे ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स तिकडे होत्या आणि टोमॅटो, कांदे, रताळे, असे शेंगा, अशा अनेक 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 भाज्या तिकडे आपल्याला विकत घ्यायला मिळतात। ज्या पण सीझनल भाज्या असतात त्या आपल्याला विकत घ्यायला मिळतात। आणि प्रामुख्याने जर आपल्याला इकडे बघितलं ना, तर ग्रीन व्हेजिटेबल घेण्यासाठी सगळ्यात चांगला सीझन जो असतो तो आहे थंडीचा। विंटर हा बेस्ट सीझन आहे की त्यावेळेला ग्रीन व्हेजिटेबल्स खूप चांगल्या क्वालिटीच्या आपल्याला तिकडे भाज्या मिळतात। तर एक दुसरं जी जागा होती, एक आंटी तिकडे खूप साऱ्या भाज्या घेऊन होती, त्यांचंच फार्म आहे रादर। तर त्यांच्याबरोबर गप्पा मारल्यानंतर त्यांच्याकडे ज्या वेगवेगळ्या फ्रेश व्हेजिटेबल्स मला दिसल्या, ज्या ज्या भाज्या दिसल्या, तर मी खूप साऱ्या भाज्या इकडून घेऊन गेलो। ऑलमोस्ट आठवडाभरासाठी लागणारा भाजीचा पूर्ण स्टॉक मी त्या आंटीकडून विकत घेतला आणि मग आंटीच्या परवानगीनेच मी त्यांना विचारलं की तुमच्या शेतात जाऊ शकतो का, बघू शकतो का। त्यांनी लगेच हां म्हटलं आणि शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या ज्या आहेत, लागवड जी झालेली आहे त्याची निगराणी करणं, त्याचं फळ किंवा ते जे पीक आहे ते काढणं, याच्यासाठी कामगार, लोकलच कामगार असतात, ते सगळे काम करत असतात। तर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या काढून त्यांनी मला फ्रेश दिल्या आणि मी खूप साऱ्या भाज्या तिकडे विकत घेतल्या। या व्हेजिटेबल फार्ममध्ये मी पाहिलं की काही असे गिराईक असतात, ते म्हणतात की आम्हाला भाजी डायरेक्टली शेतातूनच काढून पाहिजे आणि तीच भाजी विकत घेणार। तर
ते लोक त्या पद्धतीने पण आपल्याला भाज्या काढून डायरेक्टली देतात. तर ज्या ज्या भाज्या आपल्याला पाहिजे त्यांना सांगायच्या, ज्या ज्या तयार असतील त्या लगेच आपल्याला फार्ममधून काढून ताबडतोब आपल्या हातामध्ये देतात. तर अशी सुंदर सुविधा पण इकडे आहे. म्हणजे जुना स्टॉक मिळतो का असं पण टेन्शन नाही आपल्याला. नवीनच सगळं आणि फ्रेश असं आपल्याला भाज्या मिळतात आणि अनेक प्रकारच्या भाज्यांची इकडे लागवड आहे. जसं तुम्ही बघू शकता, खूप भाज्या इकडे लावलेल्या असतात. या व्हेजिटेबल फार्ममध्ये फिरता फिरता एका ठिकाणी मला एक शेतकरी बंधू दिसला, जो तिकडे नवीन शेती करण्याची तयारी चालू होती, नवीन पीक लावण्याची तयारी चालू होती. बोलता बोलता जाणवलं की ही माणसं खूपच प्रेमळ अशी असतात आणि खूपच साधी असतात आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देतात. तर अतिशय असा चांगला अनुभव मला इकडे मिळाला. मी थोडा लेट पोहोचलो होतो. ऑलमोस्ट सीझन संपत आलेला होता, त्यामुळे बऱ्याचशा भाज्या शेतामधल्या संपल्या होत्या. तर मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की जसं थंडीचा मोसम सुरू होतो, विंटर सीझन सुरू होतो, तुम्ही वसईच्या या व्हेजिटेबल फार्मला व्हिजिट करा. म्हणजे तुम्हाला खूप साऱ्या भाज्या अगदी मुबलक दरामध्ये भरघोस भाज्या ज्या तुम्ही घेऊ शकता आणि खूपच सुंदर असा तो नजारा तुम्हाला बघायला इकडे मिळेल. व्हेजिटेबल फार्मची सैर करताना मी काही लोकल्सबरोबर बोललो, तर एक मला गोष्ट प्रामुख्याने इकडे जाणवली ती की शहरीकरण होत चाललेलं आहे. तर लोकल शेतकरी जो आहे तो त्याच्या जमिनी विकून तिकडे नवीन नवीन असे रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स येत चालले आहेत. तर बहुतेक हे फार्म्स पुढील 10-15 वर्षामध्ये नाहीसे होण्याची शक्यता आहे. तर तुम्हाला या फार्मचा शहरामध्ये राहूनसुद्धा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर या फार्मला व्हिजिट करावं. आणि मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.